नमस्कार मित्रांनो. ती संध्याकाळ 5 वाजताची लखनौ विकासनगर येथे आग लागली. 225 झोपड्या जळून गेल्या. काही जणं म्हणतात आमच्या घरची ही माणसं नाही आहेत, पण शेवटी 2 मुली त्यात जळून खाक झाल्या हे डिसाईड झालं. पण अजून बाकी कोण कुठे पळाले माहीत नाही. आता काहीच उरलं नाही. मित्रांनो, लखनौ पीडित लोकांना मदत करायला बजरंग दल, RSS, हिंदू महासभा अशातलं कोणीच आले नाही. आणि आपण काही लोकांशी बोलणारे आहे की आपल्या हिंदू देवतांच्या मंदिरमध्ये जे काही पैसे येतात ते पैसे सरकारकडे जाते, पण हेच मदरसा आणि चर्च यांचे पैसे कुठे जातात? तर मित्रांनो, तुमचा जो गैरसमज आहे तुम्ही दूर करतो. लखनौ पीडित लोकांना हेच मुसलमान बघा कशा प्रकारे आपली तिजोरी खाली करत आहेत. पैसे, धान्य, भांडी सगळे हिंदू मुस्लिम ते पण जात न पाहता एक माणुसकीचा धर्म निभावत ते सगळं सामान वाटत आहेत. आता यावर सुद्धा गोबर भक्त अजून काही बोलतील, बोलू द्या. इम्रान खान विकासनगर लखनौमध्ये प्रत्येक घरामध्ये त्याने 10,000 रुपये दिले आणि सांगितलं तुमची झोपडी आणि नवीन सामान जे काय लागेल तुम्ही घ्या. हे जे पैसे आले ते अल्लाकडून आलेत. आता ते अल्लाकडून आले तर घेणारे हिंदू मुस्लिम दोघे आहेत. बरं, आता एक हुसेन मंसूरी मुंबईचे जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल कॅन्सर आहे हे तिथेच दिसतात. प्रत्येक लोकांना मदत करतात. आणि या विकासनगरमध्ये देखील त्याने भांडी, पैसे आणि सामान खूप काही नेलं. मग मौलाना कुलवेद साहब, मौलाना फरीदुल हसन साहब हे सगळे लखनौच्या लोकांना मदत करण्यास यांचा सगळ्यांचा पुढाकार होता. MSG फाउंडेशन यांनी कॅम्प लावून सर्वांची तपासणी करणे, औषध देणे, तेथंच जेवण बनवून लोकांना खाऊ घालत होते. जेव्हा माणुसकीचं दर्शन घडवायचं असतं तेव्हा हेच मुसलमान सर्वात पुढे असतात. आणि त्यामध्ये एक अर्शी खान ही मेकअप आर्टिस्ट आहे. हिने देखील आपल्याकडून जेवढं होईल भांडी, पैसे आणि जेवण म्हणजे धान्य हे देखील तिने पुरवलं. आता मुख्यमंत्री योगीकडे वेळ असेल माहीत नाही, पण ते बुलडोझर नक्की चालवणारे आहेत. 20-22 वर्षाचा मुलगा जाहीर अन्सारी हा देखील तिकडे पैसे वाटतोय. अर्शी खान ही मुलगी ब्रिडल मेकअप आर्टिस्ट आहे. तिने भांडी धान्य खूप काही दिलं. देणारे मुसलमान आणि घेणाऱ्याची काही जात नाही आहे, कुठली जात नाही. म्हणून मित्रांनो, हे जे धर्म खेळ आहे हे आपल्याला बंद करावं लागेल. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून.